Good morning. Today we learn examples in 7.1, practice set 7.1. That means we solve examples in 7.1. Example number 1. फॉर्म्युले आपले झालेले आहेत, त्यामुळे फॉर्म्युले ज्यावेळेस मी आता वापरेल त्यावेळेस तुमचे लर्न आहेत व तुमच्या लक्षात आहेत असं मी गृहीत धरणार आहे. आता पहिलाच बघा, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ कोन. व्हॉल्यूम ऑफ कोन म्हणलं की लगेच व्हॉल्यूम ऑफ कोन बरोबर V इज इक्वल टू कोन 1/3 पाय r स्क्वेअर h. हे लगेच फॉर्म्युला लिहिता आला पाहिजे. दुसऱ्या याच्यामध्ये व्हॉल्यूम ऑफ स्फिअर, व्हॉल्यूम ऑफ 4/3 पाय r क्यूब. लगेच हा फॉर्म्युला लिहिता आला पाहिजे. तिसऱ्या याच्यात टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, टोटल सरफेस 2 पाय r प्लस h. अशी पटापटा फॉर्म्युला लिहिता आली पाहिजे. बघा आता पहिल्या एक्झाम्पल मध्ये फाइंड द व्हॉल्यूम ऑफ कोन इफ रेडियस 1.5 cm and perpendicular height 5 cm. So volume of cone is equal to, फॉर्म्युला लिहिला, पायची किंमत दिलेली नाहीये, 1.5 चा स्क्वेअर आणि हा h किती आहे 5. राईट डाऊन 1.5 2 टाइम्स. बघा सूत्रात किमती भरल्यात, हे दोन झालेले. रिमूव्ह द पॉइंट, पॉइंट काढून टाका, पॉइंट हटवून द्या. पॉइंट नंतर एक घर होता मग खाली 10 आलं. बघा 3 5 15. मी मुद्दामून जरी 10 आलं तरी भागत नाहीये. 7 × 10 × 10 असं लिहितोय. 22 × 5 110 आणि 15 5 75. 1 0 आता कॅन्सल होतोय. खाली 7 × 10 11 5 75 × 11 11 5 55 77 आणि 5 82. 825 ला 7 ने भागा. मी पुन्हा 5 ने भागत नाहीये. 7 1 7, परत 7 1 7, 7 7 49, वरून घेतला 0, 7 8 56, 7 5 35 आणि 7 7 49. पॉइंट नंतर तिसरं घर 5 किंवा 5 पेक्षा 1 ने वाढू 86 होईल. 117.86. 7 ने भागल्यामुळे 7 गेला, 10. 1 0 काढून घ्या. म्हणजे दशांश ज्यावेळेस तिकडे पॉइंट सरकतो त्यावेळेस 0 वाढतात. 0 काढतो त्यावेळेस पॉइंट इकडे सरकेल. 11.786. इथे का लक्षात, हे झालं त्याचं व्हॉल्यूम म्हणजे घनफळ. आलं का लक्षात? मला असं वाटतं याला पण तुम्ही अप्रॉक्सिमेट अंदाजे लिहू शकता. 11.5 किंवा 5 पेक्षा मोठे म्हणून 1 ने वाढवा. दुसरं, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ स्फिअर डायमीटर 6. d 6 दिलाय बघा. मग d बरोबर 2r, 6 बरोबर 2r, 6/2 3. पायची किंमत दिलेली नाही म्हणून 22/7 आणि हा 3 क्यूब. बघा फक्त किमती भरतोय. खूप सोपं प्रकरण आहे. कॅल्क्युलेशन फक्त तुम्हाला आली पाहिजेत. 3 3 कॅन्सल. 22 4 88, 3 3 9 आणि खाली 7. 8 9 72, 72 7. आता 792 ला 7 ने भागा. 7 1 7, परत 7 1 7, 7 3 21, 7 1 7, 7 4 28 आणि 7 संपलं. 113.14 घ सेमी. आता तिसरं, टोटल सरफेस एरिया म्हणजे ST सिलेंडरचा आर आणि रेडियस ऑफ इच बेस म्हणजे आर किती आहे 5 आणि हाईट किती आहे 40. 2 परत पायची किंमत दिलेली नाही. r 5, परत r 5 आणि हा 40. 2 × 22/7 5 हे होईल 45. 22 पंची 110 × 2 म्हणजे 220. मी या तिघांचा गुणाकार केला छेद 0 तसाच. 22 ने 45 ला गुणा, 22 पंची 110, 22 88 11 99.
परत 990 ला 7 ने भागा, 7 1 7, 7 चौक 28, 7 1 7, काय चुकलं, हा शून्य इथे ठेवायला पाहिजे होता. 22 गुणिले 45 असं येते. पॉइंट राहिला 2, 7 दुने 14, राहिला 7, 8 56, खाली राहिला 4, तिसरं घर 5 का 5 कशा म्हणजे 29 होईल. 1414.19. थोडस मी फास्ट घेतलंय. जर पायची किंमत 3.14 घेतलं तर या ठिकाणी ही किंमत बदलेल. कॅल्क्युलेशन जरा थोडीशी फास्ट केली आहे मी. सोपे गणित आहेत म्हणून जरा पटापटा घेतले. नुसत्या किमती भरायच्या सूत्रामध्ये तुम्हाला काही डोकं चालवायचं नाही. आता थोड्या मोठ्या गणिताकडे जाऊया. आता बघा चौथं गणित, सरफेस एरिया कुणाचा, स्पिअरचा. स्पिअर रेडियस दिले 7 सेमी. You have to find surface, total surface area of sphere 4 pi r square. Value of pi is not given. Pi ची किंमत 22/7 आणि हा 7 square 7 2 times 88 गुणिले 7 cm. व्हॉल्यूम आहे का, नाही सरफेस एरिया आहे म्हणजे एसटी चे सूत्र वापरता आलं पाहिजे. त्यानंतर बघा पाचवं नीट वाचा, डायमेन्शन ऑफ क्युबॉइड आर. इथं म्हणा फॉर क्युबॉइड एल बरोबर 44, बी बरोबर 21 आणि याच्या बरोबर 12. इट इज मेल्टेड. याला मेल्ट करायचंय. मग व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड बरोबर एल इंटू बी इंटू एच. 44 गुणिले 21 गुणिले 12 cm क्यूब. पुढे काय करायचं बघू, गुणाकार नाही करत. अँड कोन ऑफ हाईट 24 cm इज मेड. याला वितळायचंय आणि याचा कोन तयार करायचा आहे. म्हणजे एवढं जे मटेरियल आहे हे याचाच कोन करायचा आहे. म्हणजे कोणाचं व्हॉल्यूम हेच आहे, एवढ्यापासूनच कोन करायचं ना. व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड आणि हाईट 24 cm. आता इथं पण एच आलेला आहे म्हणून हाईट ऑफ कोन, कोणाची जी हाईट आहे ती 24 मानतो. व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड, क्युबॉइडचं व्हॉल्यूम बघा 44 गुणिले 21 गुणिले 12 आणि व्हॉल्यूम ऑफ कोन 1/3 पाय आर वर्ग एच. हे व्हॉल्यूमचं सूत्र आहे कोणाच्या, सूत्रपाठ पाहिजे फॉर्म्युलेज. आणि इथे एच आहे म्हणजे फक्त कॅपिटल एच घेतो त्या सोयीसाठी फॉर आवर कन्व्हिनियन्स. ओके. आता 1/3 22/7 आर वर्ग 1/3 22/7 आर वर्ग. एच ची किंमत दिलेली 24. सगळे आठवून द्या. आर चा वर्ग 44 21 12 हे तिघ 3 आणि 7 वरती जातील. 22 आणि 24 खाली येतील. 22 दुने 44 12 दुने 24 2 2 कॅन्सल. बघा बरं का आता 21 आणि 3 7 21. गुणाकार करायचीच गरज नाही. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. आर स्क्वेअरचं स्क्वेअर रूट घेतो स्क्वेअर घ्या ना आणि दोघांचा एक जण घ्या. आर इट इज अ हाईट ऑफ कोन. आणि तुम्हाला विचारलंय सॉरी रेडियस ऑफ कोन आणि यू हॅव टू फाइंड द रेडियस ऑफ इट्स बेस. सो रेडियस ऑफ इट्स बेस इज 21. म्हणजे इथं महत्वाचं काय आहे, व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड. पण ते मेल्ट करायचंय आणि त्याचा कोन तयार करायचा आहे म्हणून व्हॉल्यूम ऑफ कोन बरोबर व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड हे सगळ्यात महत्वाचं आहे. क्युबॉइड कोनची हाईट दिलेली आहे म्हणून हाईट ऑफ कोन. इथं बी हाईट आली नाही म्हणून इथे कॅपिटल एस घेतला 24 आणि मग याची फॉर्म्युला टाकले फक्त. बघा व्हॉल्यूम ऑफ कोन 1/3 पाय स्क्वेअर एच आणि याची किंमत मोजली बघा आता वर
या किमती भरल्या हाकलून दिल्या फक्त बस. या ठिकाणी आपली 5 गणित झाली. आता 6वं काय 6वं गणित नीट पहा बरं का. या अशा आकाराचं एक भांड आहे. कोणता कोण शेप आहे हा कोण व्हेरी व्हेरी गुड आणि इट इज अ सिलेंडर. हे 10 आहे आणि हे 7 आहे. ऑब्झर्व द मेजर्स ऑफ पॉट्स. हे भांडे दिले 2. इट इज अ कोनिकल वॉटर जग आणि इट इज अ सिलेंड्रिकल वॉटर पॉट. जग माहिती ना. सो हाऊ मेनी जग्स ऑफ वॉटर, किती जग मावतील कॅन द सिलेंड्रिकल पॉट होल्ड. ह्या भांड्यामध्ये या सिलेंड्रिकल पॉट मध्ये हे किती भांडे मावतील. म्हणजे तुम्हाला दोघांचं व्हॉल्यूम काढावं लागेल. नंबर ऑफ जग्स किती किती जग मावतील तर नंबर ऑफ जग बरोबर आणि भागिले इथं जर नंबर ऑफ आला ना त्याचं इथं व्हॉल्यूम येतं. व्हॉल्यूम ऑफ 1 जग आणि इथं व्हॉल्यूम ऑफ कोण हे मोठे भांडं जे सिलेंड्रिकल पॉट. बस हे महत्वाचं आहे याच्यात. म्हणजे नंबर ऑफ जग कसे मिळतील. व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल पॉट डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ जग 1 जग. आता फॉर जग आर 3.5 आणि एच 10 cm. व्हॉल्यूम ऑफ जग कोनिकल शेप आहे 1/3 पाय आर स्क्वेअर एच. तिथं भागायचंय म्हणून पायची किंमत टाकत नाही. हा आरचं म्हणजे 3.5 स्क्वेअर आणि एच म्हणजे 10. फक्त 2दा लिहिला. हे असंच हे 35/10 हे 35/10 आणि हा 10/10 कॅन्सल. हे काय झालं जगचा आता सिलेंडर फॉर सिलेंड्रिकल पॉट आर 7 cm एच 10 cm. व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल पॉट पाय आर स्क्वेअर एच. इथं पण मी सूत्र माहिती आहे. पायची किंमत टाकत नाही. आर म्हणजे 7चा स्क्वेअर आणि एच म्हणजे याची पण हाईट 10च आहे बरोबर. राईट डाऊन 7 2 टाइम्स. बस दोघांचे व्हॉल्यूम काढले बघा मी आणि आता सूत्रात भरतो बघा. व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल पॉट पाय × 7 × 7 × 10 आणि व्हॉल्यूम ऑफ 1 जग 1/3 पाय अपॉन 1 35/10 35/10 सॉरी 1/3 पाय अपॉन 1 35/10 35/1 यात झालं. पाय गेट कॅन्सल. वर 7 आणि 10 आहे. खालचे 3 आहेत ना भागिले उलट गुणिले रेसिप्रोकल घ्यायचा यांचा 3/1 10/35 आणि हे 1/35. 7×5 35 7×5 35 5 दुने 5 दुने 2 त्रिक 6 आणि 6 दुने 12. सो how many jugs 12 jugs required to fulfill the cylindrical pot किंवा cylindrical pot hold 12 jug. किती सोपं गणित होतं. 12 जग मावतील असं ते साधं सरळ गणित होतं. मला वाटतं कॅल्क्युलेशन समजले असतील. याचं व्हॉल्यूम काढलं सूत्रात किमती भरल्या फक्त पायची किंमत टाकली नाही. याचं पण व्हॉल्यूम काढलं आणि मोठं भांडं होतं म्हणून व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल पॉट डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ 1 जग म्हणजे नंबर ऑफ जग्स. आता त्याच्या पुढचं सिलेंडर अँड कोन हॅव इक्वल बेसेस. एक सिलेंडर आणि एक कोन आहे त्यांचं बेस इक्वल आहे. सिलेंडर अँड कोन हॅव इक्वल बेसेस म्हणजेच रेडियस इज सेम. ओके पुढे हाईट ऑफ सिलेंडर इज 3. सिलेंडरची हाईट
height of cylinder h is equal to 3 cm. पुढे एरिया ऑफ इट बेस, बघा आता याचा बेसचा एरिया, बेस म्हणजे सर्कल आहे, म्हणजे सर्कलचा एरिया, मग एरिया ऑफ बेस म्हणजे पाय आर स्क्वेअर, सर्कलचा एरिया 100 cm स्क्वेअर. किती आहे 100. आणि नेहमी लक्षात ठेवायचं एरिया ऑफ बेस इंटू हाईट म्हणजे व्हॉल्यूम असतं. बघा काय असतं व्हॉल्यूम. आणि पुढे त्यांनी दिले व्हॉल्यूम ऑफ सॉलिड फिगर इज फॉर्म 500. व्हॉल्यूम ऑफ सॉलिड फिगर इज इक्वल टू 500 cm क्यूब. पूर्ण आकृतीचं व्हॉल्यूम दिले 500. आपल्याला खालच्याचं दिलंय एरिया ऑफ बेस आणि हाईट, याचा व्हॉल्यूम काढू शकतो आपण. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच. पाय आर स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 100 आणि एच किती आहे 3, म्हणून हे 300 cm स्क्वेअर. कळलं का? व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काढलं लगेच. याच्यावरनं तुम्हाला त्यांनी विचारलंय काय ते महत्वाचं आहे. यू हॅव टू फाइंड द टोटल हाईट. याची सगळी हाईट काढायची आपल्याला. इथून इतकी हाईट जी आहे, याची हाईट इथं ए, इथं बी आणि सी. ए बी काढलं तर मग तुम्ही एसी म्हणजे टोटल हाईट काढू शकता. याची हाईट काढायची म्हणजे याची त्रिज्या माहिती आहे, रेडियस माहिती आहे, याची रेडियस सारखी आहे बरोबर, किंवा याचा बेस आणि याचा बेस सारखा आहे म्हणजे एरिया ऑफ बेस 100 आहे. आणि मग हाईट काढायची म्हणजे त्याचं व्हॉल्यूम काढावं लागेल आपल्याला. मी आता कायचं व्हॉल्यूम काढले, टोटल व्हॉल्यूम 500. व्हॉल्यूम ऑफ सॉलिड फिगर, व्हॉल्यूम ऑफ कोन प्लस व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. पूर्ण याचं किती आहे टोटल याचं 500 आहे. व्हॉल्यूम ऑफ कोन प्लस सिलेंडरचं किती आला आता 300. हा 300 इकडे वजा होईल. व्हॉल्यूम ऑफ कोन 500 वजा 300 cm क्यूब. कोणाचं व्हॉल्यूम मिळालं. आता मी कोणाच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला वापरतो. व्हॉल्यूम ऑफ कोन, इथं पण आलं बघा ते 1/3 पाय आर स्क्वेअर. तुम्हाला माहिती आहे एरिया ऑफ बेस येतो 100. ही एच आहे ना याशीच. आणि व्हॉल्यूम ऑफ कोन आत्ता काढलाय आपण 200. हा भागिले 3 गुणिले होईल आणि 100 भागिले तिकडं एच राहील म्हणजे एच आला 6 cm. किती आला एच 6. ही कुणाची हाईट आली, कुणाची आली करेक्ट. हाईट ऑफ कोन 6 cm बरोबर आहे. त्याला वाटलं असतं कॅपिटल एच म्हणा. का बरं घोळ व्हायला नको कारण ही एच आहे. व्हॉल्यूम ऑफ सॉलिड फिगर बरोबर इथून इतकी आकृतीची म्हणजे हाईट ऑफ व्हॉल्यूम नाही हाईट. हाईट ऑफ सॉलिड फिगर इज इक्वल टू हाईट ऑफ कोन प्लस हाईट ऑफ सिलेंडर. हाईट ऑफ सिलेंडर, हाईट ऑफ कोन प्लस हाईट ऑफ सिलेंडर 6 + 3 9 cm. That is our answer. Now example number 8. समजून घ्या फक्त. मी प्रत्येक गणित सोडून देतोय. सोडून देण्यामागचा उद्देश असा आहे की ते तुम्ही समजून घ्यावे आणि मग मनाने सोडवावे. आता 8वं गणित हे पूर्वीच्या सिलेबस मध्ये बोर्डाला हे फार वेळा विचारलेलं गणित आहे. खूप महत्वाचं गणित आहे. A toy made from a hemisphere. हे हेमिस्फियर आहे, हे सिलेंडर आहे आणि हे कोन आहे. हेमिस्फियर, सिलेंडर अँड कोन. फाइंड द टोटल एरिया ऑफ द टॉय. याचा टोटल एरिया काढायचा आहे. लक्षात ठेवायचं यू हॅव टू फाइंड टोटल सरफेस एरिया. याचा टोटल सरफेस एरिया काढायचा. तरी पण हे 3 पार्ट असे एकत्र जॉईंट केलेले असल्यामुळे याचा कर्व सरफेस, याचा कर्व सरफेस आणि याचा कर्व सरफेस काढायचा.
ज्यावेळेस टॉय असेल, खेळणं असेल आणि ते असं जोडलं असेल तर यू हॅव टू फाइंड द कर्व सरफेस एरिया ऑफ ऑल पार्ट्स. सगळ्याचं कर्व सरफेस म्हणजे मग बघा एरिया म्हणजे सरफेस एरिया ऑफ टॉय इज इक्वल टू SC ऑफ हेमिस्फिअर, SC ऑफ सिलेंड्रिकल पार्ट, हेमिस्फेरिकल पार्ट म्हणायचं, आणि SC ऑफ कोनिकल पार्ट. हेमिस्फेरिकल काय सांगितलं मी? SC ऑफ हेमिस्फेरिकल पार्ट, SC ऑफ सिलेंड्रिकल पार्ट आणि SC ऑफ कोनिकल पार्ट. आता हेमिस्फिअरचा SC काय आहे? हेमिस्फिअरचा टोटल सरफेस एरिया 4 पाय आहे. हेमीचा SC 2 पाय r स्क्वेअर. SC ऑफ सिलेंड्रिकल पार्ट 2 पाय RH, बरोबर ना? आणि SC ऑफ कोनिकल कोणाचा? पाय RL. इथे L आलाय बघा, मग तो L आपल्याला काढावा लागेल. हा याचा L काढावा लागेल. मग आधी बघा फॉर हेमिस्फेरिकल पार्ट याची R आणि याची R सारखी असेल कारण बेस सगळ्यांचं सर्कल आहे 3cm. फॉर सिलेंड्रिकल पार्ट H 40 आहे आणि R 3cm आहे. फॉर कोनिकल पार्ट म्हणजे कोणासाठी R 3 H 4 आहे. बाय पायथागोरस थेरम L स्क्वेअर इज इक्वल टू R स्क्वेअर प्लस H स्क्वेअर. R 3 आहे, हा 4 आहे, 3 चा स्क्वेअर 9, हा 25 येईल बघा. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड, याचं रूट स्क्वेअर निघून जाईल, हा रूट 25 म्हणजे L आला 5. किमती भरूयात बघा. हे सूत्र सगळ्यात महत्वाचं आहे. तिघांची बेरीज करून ठेवलेली मी. इथं पाय आहे, इथं पाय आहे, इथं पाय आहे, म्हणून मी पाय कॉमन घेतो. इथं R स्क्वेअर आहे, म्हणजे इथं R आहे, इथं R आहे, इथं R आहे, मग फक्त लहान R जो आहे तो कॉमन घेतो. बघा 2 बाहेर गेलेला आहे, सर 2 आत राहील, पाय बाहेर गेलाय. R 2 होते, त्यातला 1 गेला म्हणजे 1 R. 2 असाच पाय गेला, R गेला, कोण राहिलं? H. पाय गेला, R गेला, कोण राहिलं? L. फक्त ह्याच्यात तुम्हाला किमती भरायच्या. पायची किंमत दिलेली नाहीये म्हणजे 22/7. R किती आहे म्हणे? 3. 2 इंटू R 3, 2 इंटू H किती आहे? 40. आता हा H इथं वाटलं तर कॅपिटल H करा. का बरं? दोन्हीकडे H आहे ना, याचा बी H आहे ना. इथं वाटलं तर सिलेंड्रिकल पार्ट मध्ये कॅपिटल H म्हणा, आपल्या सोयीसाठी. आणि L किती आला आता? 5. 6 होईल, हे 80 होईल आणि हे 5 होईल, 91 होईल, 13, 66 गुणिले 13, 13 78, 78 7 85. आता हे एकूण आहे म्हणजे CM स्क्वेअर. या ठिकाणी त्यांनी पायची किंमत काही टाकलेली नाहीये पाठीमागे उत्तरामध्ये बहुतेक, त्यामुळे त्यांचं उत्तर वेगळं दिसते. या ठिकाणी 8 गणित आपली झालेली आहेत. खूप छान गणित आहे बघा, तुमच्या लक्षात आलं असेल. मला असं वाटतं तुम्हाला हे समजलं असावं. या ठिकाणी आपण 9वं गणित घेऊयात. 9वं गणित जे आहे, 9व्या गणितामध्ये लक्ष द्या. आता फक्त एकच घेऊ, तेवढं 9. त्या ठिकाणी सिलेंड्रिकल रॅपर. रॅपर म्हणजे वेस्टर्न, आपण गोळ्या ज्याच्यात ठेवतो ना त्याला रॅपर म्हणतात, डबी थोडक्यात. हे सिलेंड्रिकल रॅपर आहे. याचंही थोडी अंतर दिलेलं आहे, हे फार महत्वाचं. म्हणजे हे दिले म्हणजेच काय? डायमीटर दिली आहे. म्हणजे D दिलाय 14 मिलीमीटर. D इज इक्वल टू 2R, 14 इज इक्वल टू 2R, R इज इक्वल टू 14/2
मिलीमीटर म्हणजे 7/10 सेंटीमीटर. 7 भाव माहिती तुम्हाला, मिलीमीटर, सेंटीमीटर, डेसिमीटर, मीटर, डेकामीटर, हेक्टोमीटर आणि किलोमीटर. आपण जेव्हा उजवीकडे जातो म्हणजे मोठ्याकडे जातो त्यावेळेस भागायचं असतं आणि जेव्हा आपण डावीकडे येतो त्यावेळेस गुणायचं असतं. मला मिलीमीटरचं सेंटीमीटर करायचंय, इथून एकच घर आहे म्हणून एकावर एक शून्य घेतला म्हणजे 10 ने भागलं. जर मला किलोमीटरचं मीटरकडे यायचं असेल 1 2 3, आता मी इकडे चाललोय म्हणजे मला गुणावं लागेल, एकावर 3 शून्य म्हणजे 1000 असं त्याचा अर्थ. मला आर मिळाली. मला असं वाटतं एच पण दिलेली आहे तुम्हाला. एच किती आहे, हे 10 आहे बघा. एच बरोबर 10 सेंटीमीटर. सिलेंड्रिकल रॅपर ऑफ फ्लॅट टॅबलेट्स इज शोन. रेडियस ऑफ अ टॅबलेट, टॅबलेटचं पण दिलेलं आहे तुम्हाला. काय दिली आहे, टॅबलेट इज 7 मिलीमीटर अँड थिकनेस इज 5 मिलीमीटर. हाऊ मेनी सच टॅबलेट्स आर व्रॅप इन द व्रॅपर. याच्यामध्ये किती बसतील म्हटले तरी, मावतील. ह्या वेस्टर्नमध्ये किती गोळ्या मावतील घ्या, याचं आपल्याला घनफळ व्हॉल्यूम काढावं लागेल. टॅबलेटचं पण व्हॉल्यूम काढावं लागेल. व्हॉल्यूम ऑफ व्रॅपर, व्रॅपरचं स्पेलिंग WRA. सिलेंड्रिकल आहे. पायची किंमत आता टाकत नाही कारण मला नंबर ऑफ टॅबलेट्स काढायच्या. आरची किंमत आणि एच किती आहे 14, सॉरी 10. पाय इंटू 7/10, 7/10 आणि 10/, फक्त 10 कॅन्सल झालं. आता फॉर 1 टॅबलेट आर. गोळी पाहिली तुम्ही, गोळी चपटी गोळी असते किंवा उंची आहे, थिकनेस आहे म्हणजे उंची, आणि ती वर्तुळाकार आहे म्हणजे वरचा भाग वर्तुळाकार आहे आणि जाडी पण आहे तिला म्हणजे तिचा आकार पण सिलेंड्रिकल असतो. तुम्ही केळीचे शिकरण खाल्ले कधी, त्याची जे आपण चकत्या करतो त्या सिलेंड्रिकल. तुमचे 1 रुपयाचा, 2 रुपयाचा, 3 रुपयाचा ठोकळा जो आहे त्याचा आकार सुद्धा सिलेंड्रिकल असतो. मग आता रेडियस ऑफ टॅबलेट आर बरोबर 7 mm. परत मिलीमीटरचं सेंटीमीटर करतो. हाईट 5 मिलीमीटर म्हणजे 5/10 सेंटीमीटर. मग व्हॉल्यूम ऑफ टॅबलेट हे सुद्धा सिलेंड्रिकल आहे म्हणून पाय आर स्क्वेअर एच. पायची किंमत टाकत नाही. आर 7/10 चा स्क्वेअर आणि एच 5/10. राईट डाऊन 2 टाइम्स. झालं म्हणजे मी व्हॉल्यूम ऑफ व्रॅपर काढलं, व्हॉल्यूम ऑफ टॅबलेट काढलं. आता तुम्हाला नंबर ऑफ टॅबलेट्स किती बसतील म्हटले. नंबर ऑफ टॅबलेट इथं जे नंबर ऑफ येतं ना त्याचं एकाचं व्हॉल्यूम असतं. मग व्हॉल्यूम ऑफ 1 टॅबलेट लक्षात ठेवायचं. नंबर ऑफ आलं की त्याचं व्हॉल्यूम इथं पाहिजे. आणि इथं व्हॉल्यूम ऑफ व्रॅपर. मग व्रॅपरचं व्हॉल्यूम बघा, पाय गुणिले 7/10 गुणिले 7 भागिले पाय गुणिले 7/10, 7/10 आणि 5/10. पाय गेले. या ठिकाणी कॅल्क्युलेशन्स करताना आपल्याला खालची जी आहे छेदस्थानी डिनॉमिनेटरला हे सगळे उलटे लिहावे लागतील. त्याचं मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स लिहावं लागेल म्हणजे भागिले उलट गुणिले. बघा 10 उलट झालं. 10/7, 10/7, 10/5. हे 7 कॅन्सल झाले, 10 पण कॅन्सल झालं. 5 दुने 10 आणि उत्तर 20. सो आन्सर इज काय म्हणावं लागेल, हाऊ मेनी सच टॅबलेट्स आर व्रॅप. सो 20 टॅबलेट्स आर व्रॅप इन दॅट व्रॅपर. ठीक आहे.